हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 5चा स्कॉलरशिपचा जो लेसन आहे, लेसन नंबर 6 असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स, त्याचा प्रॅक्टिस सेट आपण एक्सरसाइज जो आहे 6 तो आपण आज सॉल्व करणार आहे. चला तर फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड नंबर्स इफ द नंबर्स, हे नंबर्स आहेत आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. तर आता आधी आपण हे नंबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेऊयात. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सर्वात मोठा नंबर पहिले, मग नंतर एक एक त्याच्या नंबर, स्मॉल नंबर त्याच्या खाली. तर आता इथे बघा, पहिला नंबर सर्वात मोठा कुठला आहे, 32,321 आहे, मग 12 आहे, मग 32,231 आहे, 32,123 आहे, म्हणजे 100 सर्वात शेवटी येणार, मग 200 वाला येणार, मग 312 वाला, आणि मग 321, म्हणजे सर्वात मोठा नंबर कुठला आहे. सो हे लिहून घेऊ आपण. नंबर पहिले 3221 हा आहे. त्याच्यानंतर येणार आहे 32,312 येणार आहे. त्याच्यानंतर 32,231 येणार आहे, आणि मग 32,123 येणार आहे. तर ऑलरेडी हे त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेलेच आहेत. आता काय विचारलं आहे, व्हॉट विल बी द सम. सम म्हणजे काय, सम म्हणजे ॲडिशन. सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड नंबर, म्हणजे ह्या फर्स्ट आणि या थर्ड नंबरची ॲडिशन केल्यानंतर तो नंबर कुठला येईल ते आपल्याला विचारले. त्याची सम काय येणार आहे ते विचारले, तर त्याच्यात आपण ॲडिशन करून घेऊयात. तर या दोन नंबरची ॲडिशन करायला लिहून घेऊ. 32,321 प्लस 32,231, याची ॲडिशन करूयात. 1 + 1 = 2, 2 + 3 = 5, 3 + 2 = 5, 2 + 2 = 4, and 3 + 3 = 6. सो 64,552. तर हा ऑप्शन कुठे दिसतोय बघा, थर्ड नंबरला आहे. सो हे आपला आन्सर आहे, ते थर्ड नंबरला मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. इफ द नंबर्स 13, म्हणजे हे जे नंबर्स आहेत, आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर, देन विच विल बी द लास्ट नंबर. हे नंबर जर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले तर लास्ट नंबर कुठला येणार आहे, तर आपण ते लिहून घेऊ. आता असेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायला पहिला नंबर कुठला घेणार आहे आपण, आता सर्वात लहान नंबर पहिले येणार आहे, सर्वात स्मॉल नंबर पहिला येणार आहे. तर ह्याच्या स्मॉल नंबर कुठला आहे बघा, 3,97,982 आहे, मग 3,99,000 आहे, मग 3,98,000, म्हणजे सर्वात स्मॉल कुठला येणार आहे पहिले, 97,000 वाला, बरोबर. कारण इथे 99 आहे, 98 आहे, 99 आहे. सो सर्वात स्मॉल पहिला कुठला येणार आहे, 3,97,982 हा पहिले येणार आहे. त्याच्यानंतर कुठला येणार आहे, 3,98,000 वाला येईल, बरोबर, कारण हे दोन 99चे आहेत, 99,000 मोठा आहे. मग दुसरा नंबर कुठला येणार आहे, 3,98,927. सो हा नंबर लिहून घेऊ, 3,98,927. बघा हा नंबर पहिला येईल. आता या दोन नंबरमधला, आता 3,99,728 आहे आणि 3,99,872 आहे, म्हणजे पहिला कुठला येणार आहे, स्मॉल नंबर येणार आहे पहिला हा, बरोबर. 3,99,728 आणि मग 872. सो हे नंबर लिहून घेऊ, 3,99,728 आणि मग 3,99,872, बरोबर. हे नंबर असे आपण अरेंज केले. कुठल्या नंबरमध्ये, कुठल्या ऑर्डरमध्ये अरेंज केले, असेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डर, बरोबर, म्हणजे सर्वात स्मॉल नंबर पहिले. तर प्रश्न काय विचारला, देन विच विल बी द लास्ट नंबर. आता लास्ट नंबर कुठला आहे आपला, 872. लास्टला काय आलेला आहे, 872. सो हे कुठला येणार आहे ऑप्शन, सेकंड ऑप्शन. सो इथे मार्क करून घ्या सेकंड ऑप्शनला. थर्ड बघूयात. अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर, फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड फोर्थ नंबर्स, विच डिजिट विल ऑकर ॲट द 10th प्लेस इन धिस डिफरन्स. बघा हे नीट समजून घ्या, हा थोडा कन्फ्युजिंग होऊ शकतो तुमच्याकरता. आता पहिले जे सांगितले ते आपण करून घेऊ. काय सांगितले पहिले, अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. हे नंबर्स आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आधी आपण अरेंज करून घेऊ. तर हे अरेंज करून घेऊ. डिसेंडिंग ऑर्डर काय आहे, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात मोठा नंबर पहिला येईल, बरोबर. सो मोठा नंबर पहिला कुठला येणार आहे, इथे 40,000 आहे, 41,000, 41, 42,000, 42,000 पहिला येईल. सो 42,000
106 पहिला येणार आहे. त्याच्यानंतर कुठला येणार आहे 41,260 238. सो 260 वाला पहिला येईल. सो 41,260. त्याच्यानंतर कुठला येणार आहे 238 आणि मग 237. 41,238 मग 41,237 आणि त्याच्यानंतर येणार आहे 40,273. ठीक आहे, हे झालं आपलं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस करून. आता काय विचारलं आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ नंबर्स. ठीक आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड फोर्थ. आता इथे डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन. सेकंड म्हणजे सेकंड आणि फोर्थ नंबरमध्ये डिफरन्स फाइंड करायचा आपल्याला. तर डिफरन्स फाइंड करायला काय करायला लागेल आपल्याला ह्या नंबरमधनं हा नंबर मायनस करायला लागेल. सो मायनस करूयात 260 मायनस 41,237. सो इथे बघा 10 - 7 = 3. इथे राहिलं 5. सबट्रॅक्शन शिकवायची गरज नाही आहे तुम्हाला, स्कॉलरशिपची मुलं आहात तुम्ही. 5 - 3 = 2. इथे येणारे 2 - 2 = 0. 1 - 1 = 0. 4 - 4 = 0. सो 23. काय आलेलं आहे आपला आन्सर 23. प्रश्न काय विचारला आहे की विच डिजिट विल ऑकर ॲट द 10th प्लेस इन दिस डिफरन्स. या नंबरमध्ये 10th प्लेसला कुठला नंबर आहे. तर 10th प्लेसला आपला कुठला नंबर आहे 2. म्हणजे काय कुठला 20 आहे. म्हणजे इथे आता ऑप्शन काय दिलेला आहे बघा, थर्ड ऑप्शन आपला 2. सो हा मार्क करून घ्या. हे बघा 2023ला असा क्वेश्चन विचारला होता. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड द लास्ट नंबर्स इफ द नंबर्स, हे नंबर दिलेत, आर अरेंज्ड इन अ सुटेबल ऑर्डर. आता डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड द लास्ट नंबर म्हणजे डिफरन्स जर फाइंड करायचा असेल आपल्याला तर आपल्याला मोठ्यातनं स्मॉल नंबर मायनस करायला लागतो. बरोबर, फर्स्ट आणि लास्ट नंबर म्हणजे फर्स्ट नंबरमधून आपल्याला लास्ट नंबर मायनस करायला लागेल. ह्याचा अर्थ आपल्याला त्या कुठल्या ऑर्डरमध्ये अरेंज करायला लागेल तर आपल्याला ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायला लागेल. कारण असेंडिंग आपण केलं तर सर्वात स्मॉल नंबर पहिला येईल, मग त्याच्यातनं आपण लास्ट नंबर मायनस करू शकणार नाही. सो आपण आता ह्या कुठल्या ऑर्डरमध्ये करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. आता हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घेऊयात नंबर. बघा कुठले कुठले नंबर येणार आहेत इथे. पहिला नंबर कुठला येणार आहे 28,374, 28,743, 28,437 and 28,347. सो सर्वात स्मॉल नंबर कुठला आहे हां आणि बिग नंबर कुठला आहे 28,743. हा बिग नंबर आहे. सो तो पहिले लिहून घेऊ. ही आपली कुठली असणार आहे डिसेंडिंग ऑर्डर. पहिला नंबर कुठला येणार आहे 28,743. त्याच्यानंतर सेकंड कुठला येणार आहे 437, 28,437. त्याच्यानंतर येणार आहे 28,374 आणि त्याच्यानंतर येणार आहे 28,347. ठीक आहे, हे आपल्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून झालं आहे. आता काय विचारलं आहे की डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड द लास्ट नंबर म्हणजे हा फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरमधला डिफरन्स काय. सो आपल्याला काय करायला लागेल सबट्रॅक्शन करायला लागेल. सो 28,743 मायनस 28,347. चला आता इथे मायनस करा. इथे काय येणार आहे 13. 13 - 7 = 6. इथे येणार आहे 3 कारण आपण इथनं एक बॉरो केला इकडे. सो इथे येणार आहे 6, इथे येणार आहे 13. म्हणजे मग 13 - 4 किती येणार आहे 9. 6 - 3 = 3. 8 - 8 = 0. 2 - 2 = 0. म्हणजे आपलं काय आलेलं आहे 396 आलेलं आहे. आणि आपल्याला तेच विचारलं आहे की व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन फर्स्ट नंबर अँड लास्ट नंबर. सो ऑप्शन काय आहे 396 फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे. सो इथे मार्किंग करून घ्या. चला फिफ्थ वन बघूया. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर इफ दीज नंबर आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. आता सम विचारलं आहे तर आधी असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेऊयात नंबर. कुठले कुठले नंबर आहेत चला असेंडिंग ऑर्डर आता इथे आपल्याला अरेंज करायचं. पहिले सर्वात स्मॉल नंबर कुठला येणार आहे बघा 32,000 इथे 32,000 इथे 23 आहे इथे 23 आहे. पण 23,000 मध्ये अजून स्मॉल नंबर कुठला आहे तर हा आहे 796. सो हा फर्स्ट नंबरला हा येणार आहे. मग सेकंड नंबरला हा येणार आहे आणि मग 32,796 आहे आणि 32,976 आहे. सो हा थर्ड नंबरला येणार आहे आणि हा फोर्थ नंबरला.
तर काय विचारलंय, व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर, म्हणजे हा फर्स्ट नंबर आणि हा फोर्थ नंबर ह्याची ॲडिशन काय येणार आहे. तर त्याची ॲडिशन करूयात आपण. हे नंबर आधी मी लिहून घेते इथे असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डर. चला इथे मी आता असेंडिंग ऑर्डर लिहून घेतलेली आहे. आता काय विचारलं आपल्याला, फर्स्ट आणि लास्ट नंबरची ॲडिशन. सो ॲडिशन करूयात आपण. 23,796 प्लस 32,976. 6 plus 6 is 12. 1 9 plus 1 is 10 plus 7 is 17. 1 9 plus 1 is 10 plus 7 is 17 again. 3 plus 1 is 4. 4 plus 2 is 6 and 2 plus 3 is 5. सो हे आन्सर आलेलं आहे बघा 56,772. तर हे आहे का ऑप्शनमध्ये? येस, फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे. सो इथे मार्क करून घ्या फर्स्ट नंबरला. नेक्स्ट बघूयात, इन विच ऑप्शन आर द नंबर्स अरेंज इन द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. ह्या चारही ऑप्शनपैकी असेंडिंग ऑर्डरमधले कुठले नंबर अरेंज केलेत करेक्ट, तर ते बघूयात आपण आता. इथे बघा 50 म्हणजे 50,387 आहे, मग 53,000 आहे आणि मग परत 50,000 आहे. सो हे रॉंग आहे. सेकंड बघा 70,000 70,000 77,000, मग 70,000 नंतर 717 लिहिलं आहे, 77 आहे आणि मग 770, म्हणजे हे रॉंग आहे कारण 70 आधी आला पाहिजे होता जर असेंडिंग ऑर्डर येतं. सो हे पण रॉंग आहे. थर्ड वन बघूयात 44,404. 44,000 हे पण चुकलं इथे. इथे 4 आधी आला आहे मग 0 आला आहे, म्हणजे हा पण ऑप्शन इनकरेक्ट आहे. फोर्थ ऑप्शन बघूयात 33,579, 33,759 आणि 33,975, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे कारण 33,000 सगळीकडे कॉमन आहे. नंतर बघा 579 आहे, 759 आहे आणि 975, म्हणजे स्मॉल नंबर आधी आहे मग बिग नंबर आहे मग त्याच्यानंतर बिग नंबर आहे. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. इथे फोर्थ ऑप्शनला मार्किंग करून घ्या. पुढचं बघूयात, इफ वी अरेंज द नंबर्स, हे नंबर्स जर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले, देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी द सेकंड लास्ट नंबर. सेकंड लास्ट नंबर कुठला आहे? आता इथे आपण मी 1 2 3 मार्क करून घेऊयात, वेगळं सॉल्व करायला नको त्याच्याकरता. चला असेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात पहिले कुठला नंबर येणार आहे? स्मॉल नंबर. तर स्मॉल नंबर ह्याच्यातला शोधूयात. 47,0478. 47 बघा सगळीकडे कॉमन आहे. तर त्याच्या पुढचे नंबर आता रीड करूयात आपण. तर आता इथे आहे 0478, मग त्याच्यानंतर आहे 7047, म्हणजे हा आत्तापर्यंत स्मॉल आहे. परत इथे आहे 7074, 0749 आणि 40, म्हणजे पहिला हाच येणार आहे 0478. त्याच्यानंतर कुठला येणार आहे 0749, बरोबर, हा सेकंड नंबरला येणार आहे. थर्ड नंबरला कुठला येणार आहे 7047 नाही 40, म्हणजे हा जो 1000 प्लेसला जो आहे तो नंबर बघा, इथे 4 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. सो हा येणार आहे थर्ड नंबरला. फोर्थ नंबरला कुठला येणार आहे आता 47 वाला पहिला येईल आणि मग 74 शेवटी. सो इथे 4 आणि हा 5. सो आता हे आपण झालेत अरेंज करून, नंबर देऊन झालेत. देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी द सेकंड लास्ट नंबर, म्हणजे सेकंड लास्ट, टोटल 5 नंबर आहेत, म्हणजे सेकंड लास्ट कुठला येणार आहे फोर्थ नंबर. तर कुठला नंबर आहे तो 4,77,047, म्हणजे कुठला नंबर इथे बघा ऑप्शन फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन इथे मार्क करून घ्या 4,77,047. नेक्स्ट बघूयात, फाइंड द नंबर इन द बॉक्स इफ द नंबर्स, हे नंबर दिलेले आहेत, आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. बघा हे नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले तर इथे मध्ये कुठला नंबर येईल. तर आता इथे बघा 9134 पहिला ऑप्शन आहे, त्यामुळे हा येणार नाही कारण इथे पहिला नंबर काय 9341, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा नंबर यायला पाहिजे ह्याच्या आधी, बरोबर. त्याच्यानंतर 93,400 येईल का इथे? नाही, कारण इथे 10,000 आणि 5 आहे. सो ह्याच्यापेक्षा स्मॉल नंबर हवा आहे आपल्याला. सो सेकंड ऑप्शन पण नाही. थर्ड ऑप्शन बघा काय आहे 9,607, पण हा येईल का? नाही येणार कारण आपल्या 9,341 पेक्षा मोठा नंबर हवा आहे इथे ह्याच्या पुढे, मग तो बरोबर. चला म्हणजे इथे 9,600 हा नंबर येऊ शकतो. 8,000 का नाही येणार? कारण हा ह्याच्यापेक्षा स्मॉल आहे, सो त्याच्या अलीकडे येईल तो, बरोबर, त्याच्या पुढे नाही येणार. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या इथे. त्याच्यानंतर बघा
इफ द नंबर्स हे नंबर्स आर रिटर्न इन द डिसेंडिंग ऑर्डर देन व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर इन दॅट अरेंजमेंट. परत आपल्याला हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आणि त्याची सम आपल्याला करायची आहे. कुठल्या नंबरची? फर्स्ट आणि थर्ड नंबरची. तर ते आधी अरेंज करून घेऊ. चला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायच्या आधी बघा सर्वात मोठा नंबर कुठला येणार आहे. तर सर्वात मोठा नंबर हे सगळे 5 डिजिट नंबर आहेत बरोबर. हा फक्त 6 डिजिट नंबर आहे. सो तो पहिला येईल 2,29,997. त्याच्यानंतर नंबर लिहून घ्या. कुठला मोठा नंबर आहे त्याच्यानंतर? 39,296. 39,296. त्याच्यानंतर येणार आहे 39,096 आणि त्याच्यानंतर येणार आहे 32,996. तर ह्याच्यामध्ये बघा हे नंबर मी अरेंज केले आहेत डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. तर ह्याच्यात काय विचारलं आहे आता की फर्स्ट नंबर हा फर्स्ट आणि थर्ड नंबर ह्याची सम काय? सम म्हणजे काय? ॲडिशन. तर त्याची ॲडिशन करून घेऊ आपण. 229,997 प्लस 39,096 ह्याची अरेंजमेंट करून घेऊयात ॲडिशन. 7 + 6 इज 13. कॅरी ओव्हरला 1 आला. 9 + 9 इज 18 + 1 इज 19. कॅरी ओव्हरला 1. 9 + 1 इज 10. कॅरी ओव्हरला 1. 9 + 9 इज 18 + 1 इज 19. कॅरी ओव्हरला 1. 2 + 1 इज 3. 3 + 3 इज 6 आणि 2. तर कुठला ऑप्शन आहे बघा इथे काय आलेलं आहे आपलं 2,69,093. तर इथे कुठला ऑप्शन आहे 2,69,000? 2,69,000 फर्स्ट ऑप्शन आहे. तो इथे फर्स्ट मार्क करून घ्या. एकदम सोप्पा आहे हा लेसन. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर आफ्टर अरेंजिंग द नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. परत तेच विचारले. परत आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. फर्स्ट अँड थर्ड नंबरची ॲडिशन करायची. सो हे मी आता अरेंज करून घेते आधी. चला सो पहिला नंबर कुठला येणार आहे बघा 4,98,000 फर्स्ट येणार आहे कारण सगळीकडे 4,97,000 आहे. म्हणजे सर्वात मोठा नंबर आपल्याला आधी घ्यायचा आहे कारण आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहे. सो तो लिहून घेऊ पहिले 4,98,989. त्याच्यानंतर दुसरा नंबर कुठला येणार आहे 4,97,998 आहे. 989 आहे. सॉरी 889 आहे आणि 999 आहे. सो कुठला नंबर येणार आहे पहिले 999. सो सेकंड नंबर लिहून घ्या 4,97,999. थर्ड नंबर कुठला येणार आहे 4,97,998 आणि मग 889. सो हे लिहून घेऊ आपण आधी 4,97,998 आणि त्याच्यानंतर आहे 4,97,889. ठीक आहे. हे आता अरेंज झालेले आहेत आपले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. आता ह्याचं काय विचारलं आहे फर्स्ट आणि थर्ड नंबरची ॲडिशन. सो ह्याची फर्स्ट आणि थर्ड नंबरची ॲडिशन करायची. ती ॲडिशन करूयात आपण. नंबर लिहून घेऊ पहिले 4,98,989 प्लस 4,97,998. ओके 9 + 8 इज 17. कॅरी ओव्हरला 1. 9 + 1 इज 10. 10 + 8 इज 18. कॅरी ओव्हरला अगेन 1. 9 + 9 इज 18 + 1 इज 19. अगेन 1. 8 + 1 इज 9. 9 + 7 इज 16. सो इथे 6. कॅरी ओव्हरला 1. 9 + 9 इज 18 + 1 इज 19. अगेन इथे कॅरी ओव्हरला 1. 4 + 4 इज 8 + 1 इज 9. सो आपला आन्सर काय आलेला आहे 9,97,987. सो कुठला ऑप्शन आहे हा फर्स्टच ऑप्शन आहे. इथे बघा फर्स्ट ऑप्शन आला आहे 9,96,987. सो इथे फर्स्टला मार्किंग करून घ्या. चला इथे आपला एक्सरसाइज 6 आणि हा लेसनही आपला संपलेला आहे. खूप इझी आहे हा लेसन. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये डिसेंडिंग म्हणजे मोठ्या नंबरपासून सुरुवात होते आणि असेंडिंग म्हणजे स्मॉल नंबरपासून सुरुवात होते. हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मग हे तुमच्या यातलं कुठलं आलं एक्झामला तर तुमचं चुकणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर लेसन कळला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.